कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। नमस्कार, माझे कोकणमध्ये मी सागर कदम तुमचं स्वागत करतो। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील महत्त्वाच्या हेडलाईन्स। मुंबई गोवा महामार्ग केव्हा होणार? आमदार निलेश राणे अक्षरशः संतापले, सरकारच्या कामावरती ओढले ताशेरे। नवी मुंबईतील कळंबोलीच्या रस्त्यावरती 12वी बोर्डाच्या उत्तरपत्रिका सापडल्या, मनसेकडून धक्कादायक प्रकार उघडकीस। शिवजयंती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला ड्राय डे घोषित करा, सामाजिक कार्यकर्ते हरीश बेकावडे यांची मागणी, अन्यथा मंत्रालयात उपोषणास बसण्याचा दिला इशारा। आणि पोलादपूरमध्ये वणव्यात गोठा जळून झाला खाक, आगीत 2 दुभत्या गायींसह वासरू मृत्युमुखी, 2 लाखांचे नुकसान। आता पाहूया सविस्तर वृत्त। अर्थसंकल्प अधिवेशनात आमदार निलेश राणे यांनी सरकारला मुंबई गोवा महामार्गाच्या विषयावरून जाब विचारलाय। मुंबई गोवा महामार्ग अद्यापही पूर्ण न झाल्याने आमदार निलेश राणे अक्षरशः संतापलेले पाहायला मिळालेत। सरकारच्या कामावरती त्यांनी ताशेरे ओढले आहेत। नागपूर गोवा महामार्ग हा जवळपास 80,000 कोटीच्या माध्यमातून तरतूद होईल असं अभिभाषणामध्ये उल्लेख देखील केलेला आहे। त्याच्या बाजूलाच तिथूनच इंटरसेक्ट जो काय होतो तो मुंबई गोवा महामार्ग होतो। अध्यक्ष महोदय, मला आपल्या निमित्ताने सरकारला हे विचारायचं आहे की आमचा मुंबई गोवा महामार्ग हा कधी होणार आहे? सन्माननीय गडकरी साहेब जेव्हा 2018 मध्ये कोकणामध्ये आले होते, रत्नागिरीमध्ये त्यांचं भाषण झालं, NHAIचे ते मंत्री आहेत, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं मी मुंबई गोवा महामार्गासाठी 18,500 कोटीची तरतूद केलेली आहे। मला सरकारला विचारायचं आहे ते 18,500 कोटीपैकी किती खर्च मुंबई गोवा महामार्गावर झालेला आहे ह्याचं कधीतरी आम्हाला कळावं। लोकप्रतिनिधी म्हणून लोक आता अंगावर यायला लागले आहेत। अनेक गणपतीचे सण निघून गेले, आता परत गणपती येतील सप्टेंबरमध्ये। आम्ही लोकांना काय उत्तर देणार आहोत? आपण मोठमोठे महामार्ग बांधतोय, नागपूर गोवा महामार्ग म्हणजे कुठल्या कुठे किती किलोमीटर झाले, पण मुंबई गोवा जिथे सिंधुदुर्गाचा महामार्ग पूर्ण झालेला आहे, रायगडचा 12 प्रमाणात पूर्ण झालेला आहे, पण रत्नागिरीचा 100-150 किलोमीटरचा जो पॅच आहे तो का पूर्ण होत नाही हे आम्हाला कधीतरी सांगणं सरकारने गरजेचं आहे। लवकरात लवकर ते सांगावं, कारण का त्याचबरोबर अभिभाषणामध्ये याचाही उल्लेख आहे की आम्ही अनेक किलोमीटर हे क्वालिटीचे रस्ते देऊ। कोकणामध्ये 4,000 सरासरी मिलीमीटरचा पाऊस पडतो। अध्यक्ष महोदय, जिथे 4,000 सरासरी मिलीमीटरचा पाऊस पडतो, मला एक आपल्याला विचारायचं आहे, जिथे 3 इंचाचा पाऊस पडतो आणि जिथे 4,000 मिलीमीटरचा सरासरी पाऊस पडतो त्या रस्त्याची आपण काय अवस्था करतोय, पावसामुळे ती काय अवस्था होतोय ह्याचा कधीतरी आपण ऑडिट करणार आहोत की नाही, तपास करणार आहोत की नाही? जिथे 3 इंच पाऊस पडतो तिथे पण ग्रेड तोच वापरायचा, जिथे 4,000 सरासरी मिलीमीटर पाऊस पडतो तिथेही ग्रेड तोच वापरायचा। क्वालिटी कशी मिळणार? मी आपल्याला विचारतो, माझी माहिती अशी आहे अध्यक्ष महोदय की जवळपास PWD खात्यामध्ये 18,000 कोटीची बिलं अजून पेंडिंग आहेत, अजून दिली गेली नाहीयेत। तर तीच बिलं जर दिली गेलेली नाहीयेत तर आपण हे नवीन रस्ते कसे करणार आहोत, दुरुस्त कसे करणार आहोत हे मला आपल्या निमित्ताने सरकारला विचारायचं आहे। ह्याची कधीतरी आम्ही साहेब, जिथे 4,000 मिलीमीटर पाऊस पडतो मेंटेनन्सचा पैसा मिळत नाही। एक काळ होता 2014च्या पूर्वी मेंटेनन्सचा पैसा मिळायचा, आता कोकणाला मेंटेनन्स साधाही पैसा मिळत नाही, कवडीही मिळत नाही। ही कधीतरी मिळणार आहे की नाही? जी एका काळात मिळायची आम्हाला कधीतरी मेंटेनन्सचे पैसे मिळणार आहेत का नाही? ते कॉन्क्रीटचे रस्ते जेव्हा होतील तेव्हा होतील, पण मेंटेनन्सचे तरी पैसे आम्हाला कोकणाला आमच्या जिल्ह्यात द्या, कारण का पाऊस हा मोठा निकष आहे कोकणामधला, ह्याला आपण दुर्लक्ष करू शकत नाही। 4,000 सरासरी मिलीमीटर पाऊस पडणं हे दुर्लक्ष करण्याची बाब नाही, म्हणून मी आपल्या निमित्ताने सरकारला हे निवेदन करत आहे। नशामुक्त नवी मुंबईसाठी पोलिसांनी कंबर कसली असतानाच धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होऊ लागले आहेत। अंमली पदार्थाचे सेवन करत हत्यार दाखवत दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने हे व्हिडिओ काढले गेलेले आहेत। त्यामुळे नवी मुंबई शहर नशामुक्त होते की त्या नशेत ओढले जात आहे याची चिंता अधिक वाटू लागली आहे। पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या सूचनेनुसार नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात अंमली पदार्थ नवी मुंबई अभियानाअंतर्गत अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे। परंतु या अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांवरती सुद्धा तितक्याच प्रभावीपणे कारवाई करणे अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे।
नवी मुंबई शहरात सध्या अंमली पदार्थ सेवन करणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे। याची ज्वलंत उदाहरणं म्हणजे सोशल मीडियावरती व्हायरल होत असलेल्या रील्स। शहरातील निर्जन स्थळे, उद्याने, पार्क, रेल्वे स्थानक, बंद पडलेली बांधकामे, महावितरण विद्युत ट्रान्सफॉर्मर रूम, उड्डाणपुलाखालची ठिकाणे गर्दुल्ले व नशाबाजांचे अड्डे बनलेले आहेत। आज नवी मुंबईतील तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात याचे सेवन करताना दिसतोय। इतकेच नाही तर अशा एका सोशल ॲपद्वारे खुलेआम याचे सेवन करताना व नशेमध्ये इतरांना हत्यारे दाखवून धमकी दिली जाते, शिवीगाळ केली जाते आणि स्वतःची नशा करतानाची रील व्हायरल होत आहे। रील व्हायरल होताच त्यांना त्यांच्या पेशातील इतर नशेबाजांकडून निमंत्रण धाडले जाते व इतर शहरातील गर्दुल्ल्यांची नवी मुंबईत शाळा भरते। नवी मुंबईतील अनेक ठिकाणी असे नशेबाज स्वतःला फेमस करण्यासाठी अशा चुकीच्या पद्धतीने समाजासमोर अंमली पदार्थ सेवन करण्याचे प्रोत्साहनपर व्हिडिओ व्हायरल करत असल्याने समाजातील इतर मुलांवरती सुद्धा याचा मोठा परिणाम व प्रभाव पडण्याची शक्यता आहे। अशा नशेबाजांना आता पोलिसांचा सुद्धा धाक राहिलेला नाही आहे। त्यांच्या रील्सवर अनेक जणांनी कमेंट करून नवी मुंबई पोलिसांना टॅग केले आहे, पण अद्याप कोणत्याच प्रकारची कारवाई झाली नाही। त्यामुळे नशेबाज व गर्दुल्ल्यांनी आता स्वच्छ सुंदर नवी मुंबईतील शहरांमध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित करून नवी मुंबई शहराचा व पोलीस प्रशासनाचा मान गमावण्याचा प्रयत्न केला आहे। लवकरच यावर लक्ष केंद्रित न केल्यास उडती नवी मुंबई होण्याची दाट शक्यता आहे। क्या बोलते हैं इंस्टाग्राम की पब्लिक, बोले तो तबलीग, मोमिन बोलते सीधा भेजा बोलते, समझेगा लाला जाना, ज्यादा बोलने का नहीं। सध्या 10वी आणि 12वीच्या परीक्षा सुरू असतानाच नवी मुंबईमध्ये चक्क 12वीच्या उत्तरपत्रिका एका शाळेच्या मागे फेकण्याचा प्रकार समोर आलाय। त्या उत्तरपत्रिका कॉमर्स शाखेतील असल्याचा मनसेकडून पर्दाफाश करण्यात आलाय। कळंबोलीमध्ये हा प्रकार उघडकीस आलेला आहे। मनसेच्या कार्यकर्त्या आदिती सोनार यांनी हा प्रकार समोर आणलाय। या ठिकाणी मी एका माझ्या वैयक्तिक कामासाठी निघालेले होते आणि एक्झॅक्टली कामोठाचा जो स्टॉप आहे त्या स्टॉपच्या पाठीमागच्या साईडला मला काहीतरी एका पिशवीमध्ये बारकोड टाईपचे काही पेपर्स मला जाणवले, परंतु मी जवळ जाऊन त्याची पाहणी केली असता तर तिथे ते 12वीचे आपले 28 तारखेचे पेपर आढळले असता ते मी पिशवी ओपन करून पाहिले त्यातले काही, तर त्याच्यामध्ये साधारण मला 19 पेपर सापडले। ते मी पाहिले असता तर त्याच्यामध्ये बारकोड होते, काही पेपर फाडले गेलेल्या अवस्थेत होते। तर आजूबाजूच्या परिसरामध्ये तिथे कन्स्ट्रक्शनचं काम चालू होतं, त्या कन्स्ट्रक्शनचं काम चालू असताना मी आजूबाजूच्या परिसरामध्ये फिरून पाहिलं असं तर तिथेही काही ठराविक पेपर आपल्याला निदर्शनास आले आणि हे पेपर आपण जेव्हा माहिती घेतली तेव्हा आता झालेले 28 तारखेचे बीकेचे पेपर आहेत ते आपल्याला निदर्शनास आढळून आले। तिथून नंतर आपण काही पत्रकारांना सोबत घेतलं, त्याचबरोबर आपण तिथल्या ज्या इथले शिक्षण अधिकारी आहेत त्यांच्याशी आपण संपर्क साधला। त्याच्यानंतर आम्ही आत्ता कामोठा पोलीस स्टेशन या ठिकाणी आलेलो आहोत आणि इथे आल्याच्या नंतर जे सिनियर पी आहेत त्यांच्याकडे आपण ते सुपूर्द केलेले आहेत। ज्यांच्याकडून ते पेपर घायाळ झाले होते त्यांना आपण इथे बोलवून घेतलेलं आहे आणि त्यांच्याकडे ते पेपर आपण त्यांच्या हवाले केलेले आहेत। कारण एकंदरीत कसं होतं, जी मुले वर्षभर अभ्यास करून हा पेपर देण्याचा प्रयत्न करतात, जी हुशार मुले असतात त्यांचं ते साधारणपणे पूर्ण वर्षाचं नुकसान झालेलं आहे। आणि कसं होतं, ह्या एका छोट्याशा चुकीमुळे, शिक्षकांच्या चुकीमुळे, आता त्यांना आम्ही विचारलं तर त्यांनी सांगितलं त्यांच्याकडून ते पिशवीतून पडले गेले, परंतु ह्या त्यांच्या छोट्याशा चुकीमुळे विद्यार्थ्यांचं पूर्ण वर्षभराचं नुकसान झालेलं आहे। याकडे गांभीर्याने सगळ्यांनी पाहणं खूप गरजेचं आहे, कारण ही छोटी गोष्ट नसून ही सर्वात या गोष्टीकडे लक्ष देऊन झालेल्या चुकीबद्दल माफ न करता याच्यावरती कठोरात कठोर कारवाई व्हावी ही आमची प्रमुख मागणी आहे। जागतिक महिला दिनानिमित्त राधा गोविंद फाउंडेशन यांच्या सेवाभावी संस्थेच्या वतीने विशेष नागरी सन्मान आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या या कार्यक्रमांमध्ये चिपळूणमधील अनेक महिलांचा सन्मान करण्यात आला। यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये पालखी नृत्य, ग्रुप डान्स, विविध कला प्रदर्शन करण्यात आले। चिपळूण तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी आणि राधा गोविंद फाउंडेशन यांच्या वतीने उत्तम नियोजन करत तालुक्यातील महिलांना आपली कला सादर करण्यासाठी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राचं व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आलंय। या कार्यक्रमाचे नियोजन राधा गोविंद फाउंडेशन यांच्या वतीने चिपळूण पंचायत समितीच्या माजी सभापती सौ पूजा निकम, सौ आदिती देशपांडे आणि त्यांच्या सहकार्यांनी केलंय।
10वी आणि 12वीच्या परीक्षेत कोकण बोर्डाचा दणका पाहायला मिळतोच. अशातच यावर्षी देखील या दोन्ही परीक्षेत कॉपीमुक्त परीक्षा पाहायला मिळते. कोकण बोर्डात 10वीच्या आणि 12वीच्या परीक्षेत आजपर्यंत कॉपीचा प्रकार आढळून आला नाहीये. पोलादपूर तालुक्यात वणव्याचे सातत्य कायम राहिले असून अनेकदा दुःखद घटना घडत आहेत. त्यातूनच आता बुधवारी सायंकाळी वणव्याच्या लपेट्यात गुरांचा गोठा आल्याने 2 दुभत्या गायीसह 2 वासरे मृत्युमुखी पडल्याची घटना घडलेली आहे. या घटनेत शेतकरी वर्गाचे 2 लाखांचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील वाकण खांबेश्वर वाडी येथील शेतकरी महामून जोगिलकर यांचा गोठा वणव्यात जळून खाक झालाय. या गोठ्यामध्ये त्यांची दुभती गाय आणि 2 वासरे मृत्युमुखी पडले आहेत. वणव्यात गोठा जळून खाक झाला आहे तर 2 गायींसह वासरू मृत्युमुखी पडले आहेत. गरीब शेतकरी जोगिलकर यांनी शासनाच्या मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही जयंतींच्या दिवसांना महाराष्ट्रात मोलाचे स्थान आहे. म्हणूनच या दिवसांचे गांभीर्य राखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने या दिवशी ड्राय डे घोषित करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते हरीश बेकावडे यांनी केली आहे. ज्याप्रमाणे राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती, स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन व इतर निवडणूक कालावधीमध्ये ड्राय डे असतो, त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज जयंती व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रात शासनाने तात्काळ ड्राय डे घोषित करावा. याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, खासदार, आमदार यांना पत्र देऊन सामाजिक कार्यकर्ते हरीश बेकावडे यांनी मागणी केली आहे. अन्यथा मंत्रालयातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटो समोर उपोषणास बसण्याचा इशारा त्यांनी दिलाय. महाराष्ट्र शासनाकडे माननीय मुख्यमंत्री असतील यांच्याकडे मी महत्वाची मागणी करत आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी 2 ऑक्टोबर जयंती निमित्त हे जे काय दारूचे व्यवसाय आहेत, दुकानं खुली असतात ती बंद असतात. इतरही महत्वाच्या दिवशी दारूची दुकानं बंद असतात. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्यांनी महाराष्ट्र घडवलं, ज्यांनी अन्यायाविरुद्ध आयुष्य संपवलं, संभाजीराजांनी आयुष्य संपवलं, मात्र लाज वाटायला पाहिजे यांच्या जयंती निमित्त ही दारूची दुकानांचे परवाने, ही दारूची दुकानं उघडी असतात. यासारखा महाराष्ट्राला काही वाचणारा दिवस नाही. महाराष्ट्र शासनाला, मुख्यमंत्र्यांना कळलं पाहिजे. महाराष्ट्रातल्या सर्व मंत्र्यांना, आमदारांनी एक निश्चय करावा की आजच्या जयंती निमित्त जी दुकानं खुली असतात, दारूची दुकानं खुली असतात, ही बंद केली पाहिजेत. त्याचबरोबर ज्यांनी संविधान लिहिलं, घटना लिहिली, ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी सुद्धा दारू दुकानं बंद नसतात. ही खेदाची गोष्ट आहे. मी आजच सांगतो आपल्याला, महाराष्ट्र शासन, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, सर्व आमदार असतील, यांना आज विनंती करतो. मला निवेदन मी देणारच आहे, परंतु माझी मागणी आहे की या जयंती निमित्त, महाराजांच्या जयंतीनिमित्त, बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त ही दारूची दुकानं खुली आहेत, ही बंद असली पाहिजेत. इतर दिवशी असतात तशी बंद असली पाहिजेत. ही महाराष्ट्राची शान आहे. आराध्य देवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त तुम्ही दारूची दुकानं उघडी ठेवता, लाज वाटायला पाहिजे. म्हणून मी प्रामुख्याने मागणी करतोय की या दिवशी सुद्धा ही दारूची दुकानं बंद असली पाहिजेत. ही सामाजिक कार्यकर्ता हरीश बेकावडे मागणी करतो. नाहीतर याच्या बाबतीत पुढील पाऊल उचललं जाईल. या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्थंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण.